नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत करते मी. ओम नमः शिवाय. तर बघू शकता इथं 1.5 वाटी मी मेथ्या घेतलेल्या आहेत. त्याला स्वच्छ वगैरे निवडून घेतले आहेत, मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत. बघू शकता 1 वाटी तूप आहे, साजूक तूप गाईचं. तर आपण थोडं थोडं करून त्या मेथ्यामध्ये टाकून घेणार आहोत. पावडर केलेल्या एकजीव करून घेणार आहोत. बघू शकता हिवाळ्यामध्ये मस्त शरीराला असतो आहार. लाडू आपले गुडघेदुखी, कंबरदुखी त्यासाठी बघू शकता एकजीव करते मी. थोडं थोडं तूप टाकून आपल्याला सगळं मिश्रण वल्ल करून घ्यायचे. लहानापासून मोठ्यापासून सर्वच काय खाऊ शकतात लाडू. सर्वांच्याच शरीराला चांगलं असतं ते. बघू शकता भिजून झालेलं आहे आपले रेडी. आता साहित्य काय आहे काय नाही ते सांगणार आहे आपल्याला. केवढं लागणार आहे हे पहा. मेथी आहेत, काजू, बदाम, खसखस आहे, 2 वाट्या रवा आहे, चमचे रवा आहे खोबरं, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी 1 वाटी. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. बघू शकता. आता आपल्याला याची पावडर करायची आहे. जास्त जाड नाही, जास्त बारीक नाही, दरदर करायचं आहे आपल्याला. बघू शकता हे पहा. मी थोडी जाडसर वाणाचं आणलेलं आहे मिक्सरमधून लावून. हे पहा पावडर रेडी आहे आपली. बघू शकता. आता मी थोडंसं खोबरं आहे ना ते पण जाडसरच करणार आहे. लाडू खाता वेळेस ना एक चांगलाच टेस्ट येतो ना. सर्व काही थोडं जाडजाड असलं ना एकच नंबर लागतात लाडू खाण्यासाठी. बघू शकता गॅसवरती कढई ठेवली, तपलीक नाही ते बघते मी. थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे मी, 1-2 चम्मच त्यामध्ये. बघू शकते. तर आपल्याला गव्हाचं पीठ आहे ना वाटीभर घेतलेलं ते भाजून घ्यायचं आहे. हे पहा पीठ टाकलेलं आहे. आपल्याला कमी गॅसवरतीच भाजायचं आहे, नाही तर कडू होईल आणि करवट लागतील आपले लाडू. आता मी यामध्ये 2 चम्मच रवा आहे ना ते पण टाकून दिलेलं आहे. आपल्याला एकत्रच करायचं ना त्यासाठी. बघू शकता मी त्याला भाजून घेते छान मंद गॅसवरती. बघू शकता तुम्ही. थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे मी, कारण थोडं कमी वाटलं मला त्यासाठी टाकून घेतलेलं आहे. बघू शकता त्याला छान भाजून घेते. हे पहा छान भाजलेलं आहे, लालसर कलर आलेला आहे, बदामी कलर आलेला आहे त्याला. हे पहा बघू शकता मस्त सेंट सुटलेला आहे बघा खमंग घरामध्ये तुपाचा आणि पिठाचा. हे पहा छान झालेलं आहे. आता काढून घेते मी. काढून घेतले. हे बघा एकजीव करते. हे पहा एकजीव करते. यामध्ये थोडी खसखस भाजून घेते मी. खसखसला पण छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायची आपल्याला. बघू शकता भाजलेली आहे खसखस पण. आता काढून घेते मी. बघू शकते इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते मी खसखस. हे पहा आपल्याला हे पण बारीक करून आणायचं आहे. बघू शकता तुम्ही. यात थोडंसं तूप टाकलेलं आहे कढईमध्ये. 2 चम्मच तूप टाकले. आता ह्यामध्ये आपण मेथ्या टाकणार आहोत. मेथ्याला पण छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हिवाळ्यामध्ये 1-2 वेळेस तर लाडू करायचे, असे खायचे. शरीराला खूप पौष्टिक आहार असतो आपल्या. बघू शकता इकडे 2-3 विलायच्या घेतल्यात शेंट येण्यासाठी आणि चव चांगली येते आपल्या लाडवामध्ये. बघू शकता इथे भाजून घेते मी. छान अशी मेथ्या भाजून घेते. पावडर केलेली आहे, थोडी दरदरीच ठेवलेली आहे मी, खाण्याला छान लागते. हे पहा छान भाजलेलं आहे. बघू शकता तुम्ही. इथे मी खाली बसलेली आहे तर त्यामध्ये थोडंसं 2 चम्मच तूप टाकलेलं आहे. तर बघू शकता आपल्याला विरघळून घ्यायचं आहे गूळ, त्यासाठी मी तूप टाकलेलं आहे. बघू शकता छान विरघळायचं आहे आपल्याला तूप. हे पहा छान विरघळलेलं आहे. बघू शकता आपल्याला पाक नाही करायचं, फक्त गरम करून विरघळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. कारण एकत्र होईल त्या मिश्रणामध्ये, त्यासाठी आपण तसं करतो आहे. बघू शकता त्यासाठी आपले लाडू कडक होणार नाही आहेत. तुम्हाला वाटेल की कडक होतील असं केल्यानंतर, त्यासाठी आपण पगळून घेतलेलं आहोत.
कडक होणार नाही आहेत लाडू, आपले नरम होतील, छान होतील खाण्यासाठी. बघा मी ते टाकून घेते मी पिठामध्ये, म्हणजे पिठामध्ये नाही आहे, सर्व काही आपण मिक्सरमधून साहित्य काढलं होतं काजू बदाम त्यामध्ये, तर मिक्स केलेले आहे मी सर्व, एकजीव करते. बघू शकता. हे पहा खसखस आणि विलायची पावडर आहे ते पण टाकून घेतलेली आहे. आता यामध्ये पगळलेला गूळ आहे ना ते टाकून घेते मी. बघू शकता. हे पहा गरम गरम हात नाही घालायचा, चमच्यानेच करायचं एकत्र आपल्याला, नाही तर चटका बसेल आपल्या हाताला. हे पहा तूप होतं थोडं वाटीमध्ये, ते पण घेतलेलं आहे मी. बघू शकता. मस्त एकजीव झालेला आहे. गूळ टाकून सुद्धा आपण याचे लाडू बनवायला घेणार आहोत. हात लावू देत नाही ना, थोडं गरम आहे मिश्रण, त्यासाठी थोडंसं वाट बघते. थंड झालेलं आहे थंड. बघू शकता एकजीव पण झालेला आहे. आता थोडं थोडं घेऊन सारण घेऊन थोडंसं लाडू बनवते मी गोल गोल. बघू शकता. हे पहा असे करून सगळे लाडू रेडी करते मी. हे पहा झालेले आहेत आपला लाडू रेडी. या साईजचे मी सर्व लाडू रेडी करते. बघू शकता तुम्ही. हे बघा आपले लाडू झालेले आहेत. हे पहा मस्त बघताच तोंडाला पाणी सुटलं आहे. आपल्याला असे लाडू झालेले आहेत आपले. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा. हे पहा एक लाडू आहे ते फोडून दाखवते कसा झाला आहे आतमधून. मस्त झालं आहे हे बघा. मुलंसुद्धा खातील आपले, असे झालेले आहेत लाडू.